वर्ष वय 81. डोळ्याला अद्याप चष्मा लागला नाही, पण वृत्तपत्राचे वाचन करतात ते अचूकपणे. आजच्या काळात आपण कित्येकांना वयाच्या अवघ्या 14व्या वर्षात डोळ्याला चष्मा लागल्याचे प्रत्यक्षात बघितले आहे. पण चंद्रपूर शहरातील पतंजली योग समितीचे एक मुख्य मार्गदर्शक विजय चंदावार हे 81 वर्षाचे झाले आहे, पण त्यांना अद्याप चष्मा लागला नाही. एवढेच नाही तर ते कुठल्याही वर्तमानपत्रांचे वाचन अचूकपणे करतात. यामागील खरे कारण काय आहे, हे आज सुवर्ण भारत आमचे विदर्भ विशेष प्रतिनिधी किरण घाटे यांनी जाणून घेतले. सुवर्ण भारतसाठी चंद्रपूरवरून प्रियंका गायकवाड, सुनीता पूर्णयेसह किरण घाटे. विजय सर, आपण आजपर्यंत पतंजली संस्थेशी जुळले आहे. आपलं आजचं वय 81 वर्षाचं आहे, तरी पण आपल्याला चष्मा लागला नाही. यामागील खरे रहस्य काय? गेल्या 20 वर्षापासून योग प्राणायाम मी करत आहे आणि योग प्राणायामामुळे माझं संपूर्ण शरीर निरोगी झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे योग प्राणायामामध्ये डोळ्याचे व्यायाम मी करतो रोज, त्यामुळे मला अजूनपर्यंत चष्मा लागलेला नाही आणि बारीकातलं बारीक अक्षर देखील मी स्पष्टपणे वाचू शकतो आणि कोणताही डोळ्याचा त्रास झालेला नाही. फक्त योग प्राणायामामुळे आणि डोळ्याच्या व्यायामामुळे मला चष्मा लागलेला नाही. सर, आज आपण तुलसीनगर येथील नंदाताई यांच्या योगा क्लासच्या उद्घाटनाला आले होते. तेथील साधक आणि साधिकांना काय सल्ला द्या? तुलसीनगर या ठिकाणी तसं तर 10 ऑगस्टला आम्ही शिबिर घेतलं. त्या शिबिरानंतर आज आम्ही या ठिकाणी 22 तारखेला ह्या शिबिराला भेट दिली. ह्या शिबिरामध्ये उत्साह निर्माण झाला आणि विशेष म्हणजे 15 ते 20 साधिका या ठिकाणी योगाला आल्यात. त्यांच्याशी मी प्रत्यक्ष बोललो. त्यांना कोणाला काय फायदा झाला, काही लोकांना पोटाचा त्रास होता निघून गेला, काही लोकांना डोक्याचा त्रास होता, टोंगळ्याचा त्रास होता. त्यांनी आपले अनुभव सांगितले की सर, गेल्या 1 महिन्यापासून आम्हाला योगा करत असल्यामुळे आमचा जे काही त्रास आहे तो पूर्ण निघून गेला. आता आम्हाला बरं वाटते आणि रोज योगा केल्यामुळे आमचं शरीर शुद्ध, पवित्र आणि निरोगी राहते आणि वातावरण फार चांगलं झालेलं आहे, असं त्या लोकांनी सांगितलं. आमच्यासोबत रमेशजी दटगड आणि सोनुले आणि यांची भाची, नाव काय गं ते? नंदाताई. आणि नंदाताईला आम्ही आज त्या ठिकाणी नवजीवन योग मंडळाचा अध्यक्ष नेमला आणि त्यांची टीम तयार केली आणि त्यांना सांगितलं हे पुण्याचं काम आहे बुवा, या ठिकाणी योगा चांगल्या रीतीने चालवायचं. तर त्यांनी सांगितलं आम्ही या ठिकाणी योगा चांगला घेऊ आणि वारंवार तुम्ही आम्हाला भेट द्या. तुम्ही आल्यामुळे आम्हाला एनर्जी येते, आमच्यात उत्साह वाढते. म्हणून आम्ही या ठिकाणी तुलसीनगरला आलो आणि त्यांच्याशी बोलणं वगैरे झालं आणि ते उत्साह आहे. सर, चंद्रपूरचे समाजसेवक आणि योग शिक्षक रमेश ददगल यांनी एका पुस्तकाचे विमोचन केलेले आहे. त्या पुस्तकाविषयी काय सांगा? रमेशजी ददगड गेल्या 4-5 वर्षापासून आमच्याशी योगाशी जुळलेले आहे, ज्येष्ठ नागरिकाशी जुळलेला आहे. विशेष म्हणजे रमेशजी ददगड हे इतके उत्साही आहे की त्यांनी पूर्ण योगाला ओढून घेतलं, ज्येष्ठ नागरिक संघाला ओढून घेतलं. त्यांच्यामध्ये जी एनर्जी आहे ती एखाद्या 18 वर्षाच्या मुलासारखी एनर्जी आहे. त्यांनी योगाच्या माध्यमातून त्यांच्या वयाच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने योग स्मरणिका त्यांनी योगाचं पुस्तक छापलं. त्या पुस्तकामध्ये योगाबद्दल माहिती आहे, गाणे आहे. जवळपास 1000 पुस्तकं छापून प्रत्येक योगा क्लासला पुस्तकाचं वाटप सुरू केलेलं आहे. म्हणून मी ददगड सराचं अभिनंदन करतो आणि त्यांनी माझ्यासोबत प्रत्येक क्लासला येऊन आपलं योगाचं महत्त्व लोकांना पटवून देत आहेत. नंदाताईला आज काय मार्गदर्शन कराल योगा क्लासबद्दल? नंदाताईला एवढंच सांगायचं आहे की मन लावून अत्यंत निस्वार्थ भावनेने हे पुण्याचं काम आहे आणि ह्या विभागाच्या तुळशीनगरच्या ज्या विभागामध्ये तुम्ही जिथे राहता या ठिकाणी एखाद्या रॅली काढा, लोकांना जागृत करा आणि या ठिकाणी योगाच्या माध्यमातून लोकांचं आरोग्य निरोगी झालं पाहिजे. हे पुण्याचं काम आपण करावं असं मी त्यांना विनंती केली. सुवर्ण भारतसाठी प्रियंका गायकवाड, चंद्रपूरहून किरण घाटे.